हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 20 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा इकडे रूममध्ये येते आणि यशवंतला विचारते, अहो कसं वाटतंय तुम्हाला, आता बरं वाटतंय ना? तेव्हा यशवंत बोलतो बरं वाटतंय. शुभा, यशवंत बोलतो तू जरा बसशील 2 मिनटं? तेव्हा यशवंत बोलतो, शुभा आज मी खरं खरं अगदी मनातलं बोलू, तू शांतपणे ऐकशील? तेव्हा शुभा बोलते, बोला ना. तेव्हा यशवंत बोलतो, शुभा आजपर्यंत आपण आपली सर्व कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडली ना? बघता बघता 35 वर्षे झाली आपल्या संसाराचा डाव मांडून. या 35 वर्षात आपल्याला अडचणी आल्याच नाहीत का गं? तेव्हा शुभा बोलते, असं कसं म्हणता, आल्या ना, आणि त्या अडचणीवर मात करतच आपण इथवर पोचलो. मग तसाच मार्ग ही मुलंसुद्धा काढतील असं का वाटत नाहीये तुला? आपण त्यांनाही संधी देऊन बघू ना. बघ, हा त्यांचा डाव आहे, त्यांनी मांडायचा आहे. तेव्हा शुभा बोलते, मान्य आहे. अगं मग वाट कशाला बघतेस? बघ, रोजच्या जीवनातल्या अडचणी माणूस कशावर सहन करतो? उद्या जास्त सुंदर असेल या आशेवरच ना. पण तो उद्या येणारच नसेल तर माणसाने जगायचं तरी कशासाठी ग? तेव्हा शुभा बोलते, अहो काय आहे, आजवर मी जे भोगलंय, कष्ट केलंय, ते उद्याचा एक सुंदर निवांत असा काहीतरी होईल हे माझ्या डोळ्यासमोर होतं. पण आता ते दररोज अधिकाधिक दूर होत चाललंय माझ्यापासून, कारण समोरच्या अडचणी संपतच नाहीयेत. आता मला भीती वाटायला लागली, हा उद्या आपल्या आयुष्यात येणारच नाही की काय? तेव्हा यशवंत बोलतो, अजून आपलं किती आयुष्य उरलंय कुणास ठाऊक. तेव्हा शुभा बोलते, असं का बोलताय तुम्ही? असं काही होणार नाहीये, आपण जाणार आहोत बोरथळला. तेव्हा शमू तिथे दारात येते. तेव्हा यशवंत बोलतो, आपण जितके दिवस हे जाणं पुढे ढकलतोय ना, तितके दिवस आपलं आयुष्य कमी होत चाललंय, हे कसं कळत नाहीये शुभा तुला? तेव्हा शुभा बोलते, तुम्ही असं काही बोलणार असाल ना तर मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तुमचं. तेव्हा यशवंत बोलतो, मी तरी काय करू शुभा, गेले कित्येक दिवस असंच काहीतरी घोळतंय माझ्या डोक्यात. मी तुला समजावून पाहिलं, रागवून पाहिलं, रुसून पाहिलं, माझ्याकडचे सगळे मार्ग आता संपलेत शुभा. मला कळतच नाहीये मी काय करू म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल. तेव्हा शुभा बोलते, अहो मी काय म्हणते, आपण फक्त एकदा मुलांशी मी बोलते, मग आपण ठरवू, चालेल? तेव्हा शुभाचं लक्ष शमिकाकडे जातं आणि शुभा बोलते, अगं शमिका ये ना आत ये. तेव्हा शमिका चहा घेऊन येते आणि बोलते, काकांना चहा हवा होता. तेव्हा शुभा बोलते, हो देते, मी देते. तेव्हा शुभा यशवंतला चहा देते. तेव्हा समीर गार्डनमध्ये इकडे 2 पोलिसांसोबत असतो. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि बोलते, समीर काय झालंय, हा काय प्रकार आहे? तेव्हा पोलीस विचारतात, कोण तुम्ही? मी सीमा किल्लेदार यांची बायको. तेव्हा हवालदार विचारतात, नक्की का? तेव्हा हवालदार बोलतात, बरं नाव काय यांचं, कुठे राहतात, काय करतात हे? तेव्हा सीमा बोलते, हे बघा साहेब, हे ना एका चांगल्या कंपनीत नोकरी करतात. तेव्हा सीमा बोलते, समीर अरे बोल ना तू. तेव्हा हवालदार बोलतात, मगाशी तर हे म्हणाले नोकरी गेली, बेकार आहे म्हणून. तेव्हा हवालदार बोलतात, काय रे, दंड भरावा लागेल म्हणून पोलिसांना खोटं सांगतोस काय? तेव्हा सीमा बोलते, मला सांग, यांनी तुला का पकडलंय आणि आत्ता यावेळेस तू काय करतोय इथे? तेव्हा हवालदार बोलतो, अरे नोकरी गेली ना याची, म्हणून बागेत बसून टाइमपास करतोय हा, असं यानेच सांगितलं मला. तेव्हा सीमा बोलते, काय? तेव्हा सीमा बोलते, नोकरी गेली. तेव्हा समीर बोलतो, सीमा मी तुला सगळं सांगतो, घरी गेल्यावर सगळं सांगतो. तेव्हा हवालदार बोलतो, पाहिलं ना मॅडम, काय रे, स्वतःच्या बायको बरोबर पण खोटं बोलतोस तू. मगाशी त्या नवरा बायकोच्या लफड्यात पडलास तेव्हाही खोटं बोलला आणि आता सुद्धा खोटं बोलतो, एवढा कसा खोटारडा रे तू? समीर बोलतो, मी खोटारडा नाही, तो माणूस खरंच त्या बाईला त्रास देत होता, नाहीतर मी का पडलो असतो मध्ये? मला वाटतं तुम्ही मला नाही, त्या माणसाला पकडायला पाहिजे, तो त्रास देत होता. तेव्हा हवालदार बोलतो, आता तू शिकवणार आम्हाला आमची ड्युटी? मॅडम मगाशी हा मारामारी करत होता, आता तुम्ही सांगा, तुम्ही चांगल्या घरचे दिसताल, हे बरं वाटतं का असं? तेव्हा सीमा बोलते, समीर तू मारामारी करत होतास, मला सांग हे काय चाललंय सगळं, आणि तू ऑफिसमध्ये का नाहीयेस? तेव्हा हवालदार बोलतो, अहो कुठलं ऑफिस, खोटारडा आहे तुमचा नवरा, पुन्हा जरी या फंड्यात सापडला ना तर तुझी जेलची हवा केल्याशिवाय राहणार नाही. पोलीस गेल्यावर सीमा बोलते, समीर मला खरं खरं सांग, हा काय प्रकार आहे आणि तुझ्या नोकरीचं काय? सीमा बोलते, समीर अरे बोल काहीतरी. तेव्हा समीर बोलतो, अडखळत बोलतो, माझी नोकरी गेली. तेव्हा सीमा बोलते, तुझी नोकरी गेली? तेव्हा सीमा बोलते, का आणि कशी गेली? तेव्हा समीर ऑफिसमध्ये झालेला सगळा प्रकार सीमाला सांगतो. ते स्वीटी फाइलमध्ये बघून बोलते, चलो मकरंद के सारे पेपर तो जमा हो गए, एक बार ये फाइल सुदीप तक पहुंचा दूँ तो मेरा काम हो गया. कितना खुश होगा मकरंद जब उसे ये सरप्राईज मिलेगा. तेव्हा तिथे मकरंद येतो, खूप शांत असतो. तेव्हा स्वीटी बोलते, अरे तुम आ गए? तेव्हा समीर चिडून बोलतो, कुठलं काम? तेव्हा स्वीटी बोलते, तुम किस काम से गए थे ना बाहर, मैंने तुम्हें कॉल भी किया था. तेव्हा समीर बोलतो, अरे वा, मला कॉल करायला चक्क वेळ भेटला तुला. स्वीटी बोलते, मतलब? तेव्हा मकरंद बोलतो, मला सांग तू कुठे बाहेर गेली होतीस का? तेव्हा स्वीटी बोलते, मैं कहाँ जाऊंगी? तेव्हा मकरंद बोलतो, मगाशी तर आई मला म्हणाली तू कुठेतरी बाहेर गेली होतीस म्हणून, नव्हती गेली का? तेव्हा स्वीटी हसते आणि बोलते, हा वो मी मेरे दोस्त से मिलने गई थी. तेव्हा मकरंद बोलतो, अच्छा. मकरंद हसत बोलतो, खूप लवकर तुझे दोस्त बनतायत इथे. तेव्हा मकरंद बोलतो, काही नाही, आज एकदम खुश दिसतेस, आनंदी दिसतेस, एनिथिंग स्पेशल? तेव्हा स्वीटी बोलते, नाही तो. तेव्हा स्वीटी बोलते, मैं तुम्हारे लिए चाय लेकर आऊँ? तेव्हा मकरंद बोलतो, चालेल. तेव्हा स्वीटी बोलते, अभी लेके आई. तेव्हा मकरंद पटकन स्वीटीने ड्रॉवरमध्ये जी फाईल ठेवली ती पटकन काढतो आणि बघतो.
त्या फाईलमध्ये मकरंदला सुदीपचं कार्ड सापडतं आणि मकरंदला लगेच स्वीटी सुदीपला भेटायला जाते ते आठवतं. तेव्हा मकरंद कार्ड बघून बोलतो, तू खोटं बोलतेस माझ्याशी, तू माझ्याशी असं वागायला नको होतं स्वीटी. इकडे सीमा समीरला बोलते, समीर काय केलंस तू, हे एवढा मोठा प्रॉब्लेम माझ्यापासून लपून ठेवलास. सीमा बोलते, मी तुला सांगत होती कामावर लक्ष दे, जॉबकडे फोकस कर, पण तू लग्न करत नाचत होतास. काय झालं? या लग्नामुळे तू तुझा जॉब गमावून बसलायस. प्रत्येक जण आधी स्वतःचा विचार करतो मग दुसऱ्याचा, आणि इथे तू. तेव्हा समीर बोलतो, प्लीज जरा शांत हो ना. तेव्हा सीमा समीरशी भांडायला लागते. तेव्हा समीर बोलतो, अगं ते पोलीस इथेच असतील, आत्ता काय घडलं माहिती आहे ना तू. तेव्हा सीमा बोलते, कळू दे, म्हणजे तू तेव्हा म्हणत होतास तुझा पगार आहे त्याच्यावर भागवता येईल, तेव्हा मला आत्ता कळलं की माझा नवरा माझ्यापासून केवढी मोठी गोष्ट लपवत होता. आता जाऊन सांग तुझ्या आईबाबांना की दोघांचे पगार येणार नाहीयेत. अरे तुझ्या आईने ना रस्त्यावर आणले आपल्याला, रस्त्यावर. तेव्हा समीर बोलतो, आईचा यात काय संबंध. तेव्हा सीमा बोलते, वा, माझा पगार परस्पर त्या बिल्डरला द्यायचं कोणी ठरवलं. रोज रोज लग्नाची कामं कोणी लावली तुझ्या पाठीमागे, आईनी ना. तेव्हा समीर बोलतो, सीमा यात आईबाबांची काही चूक नाही आहे. तेव्हा सीमा बोलते, काही काम नाही आहे त्यांना, काही कमी नाही. रिटायरमेंट नंतर जो पैसा आला, लाखो रुपये आले त्यांना, त्यातले थोडे पैसे आपल्याला द्यावे असं तरी वाटलं का रे त्यांना. तेव्हा समीर बोलतो, सीमा थोडं हळू बोल. तेव्हा सीमा बोलते, मला अजिबात अडवायचं नाही समीर, त्यांना कळायला हवं की त्यांच्यामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे. तेव्हा समीर बोलतो, सीमा मी ओरडत नाहीये, तू इथे बस ना प्लीज बस. समीर बोलतो, मी हे सगळं सॉर्ट आउट करतो, आईबाबांना काही बोलू नको. इकडे शुभा खोलीत असते तेव्हा तिथे शमू येते. तेव्हा शुभा शमूला बोलते, आता नाही ना वाटत तुला एकटं खोलीत. तेव्हा शमू बोलते, आता ना मला स्वीटी वहिनी एकटं सोडतच नाही. तेव्हा शुभा बोलते, मला ना तुला अजून काहीतरी सांगायचंय. तुला माहिती ना तुझे काका आहेत ना, त्यांना खूप दिवसापासून बोरथळला जायचंय, पण काही ना काही घडतं ना की आमचं जाणं नेहमी लांबणीवर पडतं. त्यामुळे ते माझ्यावर खूप रागवले, खूप नाराज आहेत. मी असा विचार करते की जाऊ का खरंच बोरथळला मी. तेव्हा शमू बोलते, विचार काय करतेस, खरंच जाऊन या तुम्ही. मी मगाशी खरंच काकांचं बोलणं ऐकलं अँड आय एम ॲग्री विथ हिम. तू कामासच असते अगं सारखी, यू नीड अ ब्रेक. खरंच जा तू. आणि मला ना एक गोष्ट कळतच नाही, तुम्ही असं वर्षभर विदाऊट हॉलिडे कसं काय राहू शकता. मी तर कॉलेजचं एक हॉलिडे झालं तर असं वाटतं आय नीड अ ब्रेक. काका तर रिटायर झालेत, तुम्ही दोघांनी फुल एन्जॉय करायला पाहिजे. तेव्हा शमू बोलते, बघ माझे आई बाबा बघ, त्यांनी मला विचारलं का की आम्ही जाऊ का, आम्हाला जायचे, सोडून गेलेस ना मला ते. तेव्हा शुभा बोलते, ए शहाणे, तुझे आई बाबा काय तिकडे एन्जॉय करायला नाही गेले, सुट्टी वगैरे मनवायला नाही गेले, ते काम करायला गेलेत. आणि तू इतकी लहान आहेस का आता की आईबाबांशिवाय अजिबात राहू नाही शकत. तेव्हा शमू बोलते, इंटरेस्टिंग. मला एक सांग, मी लहान नाही म्हणजे समीर दादा आणि मक्के दादा पण लहान नाहीत. अगं मग जा की, केवढा विचार करतेस अगं, जा की काकांसोबत. आम्ही सगळे मोठे आहोत, खूप मोठे, राईट ऑर रॉंग. तेव्हा शुभा हसते आणि बोलते, कळलं मला किती मोठे आहेत ते, किती मोठी झाली आहे आजीबाई कुठली. तेव्हा शमू बोलते, तो जा मावशी, जी लो अपनी जिंदगी काका के साथ. तेव्हा शुभा हसते आणि बोलते, वेडी कुठली. तेव्हा शमू बोलते, बरं मी बाहेर जाऊन येते, मला काही बुक्स हवेत. तेव्हा शुभा बोलते, पैसे देऊ का. तेव्हा ती बोलते, नाही आहे माझ्याकडे. बरं एक नो चेंज इन द प्लॅन बोरथळीज ऑन. इकडे मकरंद बाहेर असतो आणि त्याला ते शिवा जे बोलतो ते आठवत असतं. मकरंद इकडे बाहेर उभं राहून स्वीटीवर रागात स्मोकिंग करत असतो. इकडे स्वीटी आणि शुभा घरात असते. तेव्हा स्वीटी बोलते, क्या हुआ आई. तेव्हा शुभा बोलते, काहीतरी जळण्याचा वास येतोय. तेव्हा शुभा बोलते, आत्ता काही नाही, बाहेरून येतोय का. तेव्हा स्वीटी बोलते, मैं देख के आती हूँ. तेवढ्यात शुभा बाहेर यायला लागते. तेवढ्यात स्वीटी सावरून घेते, नाही आई कुछ जलने की बास नाही आ रही है, मुझे तो नहीं आ रही है. तेवढ्यात मकरंद बघतो आणि घाईघाईत पटकन फेकतो आणि पायाने कुचकलतो. तेव्हा शुभा तरी बाहेर येते. तेव्हा स्वीटी बोलते, आई देखा मैंने कुछ नहीं है. तेव्हा शुभा बोलते, मकरंद तू काय करतोय दिसते. तेव्हा मकरंद बोलतो, काही नाही, सहज उभा आहे. तेव्हा शुभा बोलते, मला काहीतरी जळण्याचा वास येतोय, तुला आला का. तेव्हा मकरंद बोलतो, हां आय थिंक कोणीतरी बाहेर टायर पेटवण्याचा प्रयत्न करते, त्याचा येत असेल. तेव्हा शुभाचं लक्ष खाली पडलेल्या सिगारेटकडे जातं. तेव्हा शुभा बोलते, हो का. तेव्हा मकरंदला शुभा बोलते, मकरंद ठीक आहेस ना तू. तेव्हा मकरंद बोलतो, हो, मला काय झाले. तेव्हा शुभा बोलते, मला माहिती तू नोकरी शोधायचा खूप प्रयत्न करतोय बाळा, पण तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तेव्हा मकरंद शुभाचा हात हातात घेतो आणि बोलतो, आय नो आई, डोंट वरी. आणि परत शुभाचं लक्ष त्या सिगरेटकडे जातं. तेव्हा शुभा तिथून निघून जाते. तेव्हा स्वीटी मकरंदकडे बघते. तेव्हा मकरंद स्वीटीकडे रागाने बघतो, खाली पडलेली सिगरेट उचलतो आणि बाहेर फेकायला जातो. इकडे समीर सीमाला समजवत असतो की मला कोणाशीच खोटं बोलायचं नाहीये सीमा, आणि बोलत असतो की प्लीज मला समजून घे सीमा. तेव्हा सीमा बोलते, त्या मकरंदला पगार नाही, इथे माझाही पगार नाहीये, आणि ती स्वीटी, तिचा असाही काही उपयोग नाहीये, पैसा फक्त बाबांकडे. तेव्हा समीर बोलतो, बरोबर आहे तुझं पण. तेव्हा समीर बोलतो, मी करीन काहीतरी. तेव्हा सीमा बोलते, तुला कसं कळत नाही, आपल्याला एक मुलगी आहे, तिला कधीच काही कमी नाही पडलं पाहिजे. तेव्हा समीर बोलतो, पण हे घरी नको सांगूया, घरी ऑलरेडी सगळे स्ट्रेसमध्ये, त्यात अजून हा स्ट्रेस. प्लीज मला प्रॉमिस कर आईबाबांना तू काही सांगणार नाही ना सांगणार काही. तेव्हा सीमा समीरला प्रॉमिस करते आणि तिथेच एपिसोड संपतो.